राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला टार्गेट केले। एकही काळा पैसावाला मोठे उद्योजक रांगांमध्ये दिसत नाहीत। रांगांमध्ये सर्वसामान्य आहेत, त्यामध्ये 88 जणांना प्राण आपले गमवावे लागलेत। त्याला जबाबदार कोण असा सवाल करत आता 302 कोणावर लावायचा असा टोलाही त्यांनी लगावला। राज्यमंत्र्यांनी मृत्युमुखी पडलेल्या लोकांवर केलेल्या टिप्पणी म्हणजेच जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याचं पवार म्हणाले। ते पिंपरीत बोलत होते। अजित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली। विजय चौधरीला दिलेलं नोकरीचं आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत, म्हणूनच ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेला हजर राहिले नाहीत असा आरोपही त्यांनी यावेळी केला। मेट्रोच्या मुद्द्यावरही अजित पवार यांनी टीका केली आहे। मेट्रो निगडीत स्वारगेट हवी असंही यावेळी ते म्हणाले। आज मी सकाळी पेपर वाचत होतो, महिला बाल कल्याण खात्याच्या राज्यमंत्री या रांगेमध्ये उभे राहून काही लोक बिचारे त्यांचा जीव गेला, त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला आणि या आमच्या राज्यमंत्री म्हणतायत बरं झालं त्यांचा पैसा तसलाच होता म्हणून त्यांचा जीव गेला। ही काय पद्धत झाली? मध्यमवर्गीयांचे गोरगरिबांचे रांगेमध्ये उभे राहत असताना जीव जात आहेत आणि त्यांना कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळतोय, त्यावेळेस जखमेवर मीठ चोळण्याचं काम राज्यातले काही लोक करतात। खरोखरीच हा केविलवाणा प्रयत्न आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।